नमस्कार. मी राहुल कुलकर्णी, नंदुरबार येथून श्री रणजित राजपूत हे पत्रकार महोदय माझ्याशी जोडले गेलेले आहेत. रणजितजी, तुमचं स्वागत आहे. थँक्यू. त्यांना का मी बोलवलंय बघा, तंत्रज्ञान हे दुहेरी शस्त्र आहे. ते जसं तुम्हाला उपयोगाला येतं तसंच त्या तंत्रज्ञानामुळे तुमच्या अडचणीत भर पण पडू शकते. जसं आज झालंय की विजय चौधरी, जे भारतीय जनता पार्टीचे महत्वाचे नेते आहेत उत्तर महाराष्ट्रातले, आणि मंत्री श्री गिरीश महाजन यांच्या कथित ऑडिओ क्लिपनं महाराष्ट्रामध्ये राजकीय भूकंपाचं आणलंय आजच्या दिवसापुरता तरी. 177 कोटी रुपयाच्या 4% प्रमाणे तिने टोल घेऊन घेतला. हम्म, 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 हम्म. 6.5 ते 7 कोटी रुपये तिने काही काही हेमलता शितोळे जमा केले, ते कमलेश पाटीलने जमा केले, काही बापरे. शांतारामने जमा केले. बरोबर आहे. हम्म, हम्म, आता हे पैसे यांना 12 वाजेच्या पूर्वी खात्यामध्ये यायला पाहिजे. आज 12 काही आचारसंहिता लागायच्या पूर्वी. हम्म, आणि हे जर पैसे आले नाही, हम्म, यांची कबर खोदली गेली. तुम्हाला मी एकदम पक्की गोष्ट सांगतो. हम्म, हम्म, हे ठेकेदार आहे ना, पैसे जमा करून पाडून टाकतील यांना. हम्म, तुम्ही काही पण करा, पण यांना सील मारून द्या. हम्म, 177 काल जमा करत होती ती. हम्म, म्हणजे कसं आहे, गव्हर्नमेंटच्या आधी पैसे पडायला पाहिजे, पण ते का अजून काही शक्य नाही ते पैसे पडणं. हम्म, पण याची गावी साहेब मला वाटतं मुंबईलाच होता काल, कोणाला भेटला नाही. हम्म, बंगल्यावर पण नव्हता, हम्म, हम्म, फिरत होता इकडे तिकडे. तर तुम्ही थोडा तपास करा काय आहे काय नाही. हम्म, असं आहे. हम्म, चांगल्या तावडीत सापडले आता. हम्म. अच्छा असं आहे. अच्छा. स्वतः हिनं टोल जमा करत होती. स्वतः हिना फोन करून करून सांगत होती, यांच्याकडे द्या, त्यांच्याकडे द्या, त्यांच्याकडे. आता ती, मी असं ऐकलं, ती धडगावला अपक्ष उभी राहायची तयारी करते जर भाजपने तिकीट नाही दिलं. हम्म. हो का. पैशाचे 2,000 रुपये फुली वाटणार आहे. अच्छा अच्छा. हा, ओके ओके. म्हणजे कालपर्यंत ही पोझिशन होती. आता माहित नाही आज काय होईल काय नाही. येस 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 येस. आता बघू आता काय डेव्हलपमेंट होते, तसं येस सांगतो मी येस. तुम्हाला. हो, हो. सांग सांग. हो. आणि असं आहे की त्या ऑडिओ क्लिप मधली भाषा, कारण मी ते पूर्ण ऑडिओ क्लिप ऐकली, मला फार आश्चर्य वाटलं की भाजपचे उत्तर महाराष्ट्र संयोजक असलेले विजय चौधरी आणि राज्याचे कॅबिनेट मंत्री गिरीश महाजन यांची ही जी एक कथित ऑडिओ क्लिप आहे, कथित यासाठी की विजय चौधरी यांचं असं म्हणणं आहे की ज्यांनी राजीनामा पण दिलाय, ते म्हणतात की ही जी क्लिप आहे ती एआयनी तयार केली. या क्लिपमध्ये ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे आणि त्यांच्या सुनबाई व केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांच्याबद्दल अत्यंत आक्षेपार्ह शब्दांचा वापर करण्यात आला. रक्षा खडसे यांच्या राजीनाम्याची थेट मागणी करण्यात आली आहे. या प्रकरणानंतर राजकीय वर्तुळामधून वेगवेगळ्या पद्धतीच्या प्रतिक्रिया येत आहेत. ही भाजपची संस्कृती आहे का, असं ज्यांनी एकेकाळी भारतीय जनता पार्टीचा राज्यभरामध्ये गोपीनाथ मुंडे यांच्याबरोबर प्रसार आणि प्रचार केला, ते एकनाथ खडसे बोलत आहेत. रोहित पवारांनी आपल्या ट्विटमधनं शरसंधान साधलंय. ते म्हणतात की पार्टी विथ डिफरन्स की पाताळ यंत्री. आणि या दरम्यान प्रकरण अंगाशी येत असल्याचं बघून, पक्षाची जाहीर बदनामी होत असल्याचं पाहून विजय चौधरी यांनी आपल्या पदाचा अखेर राजीनामा दिलेला आहे. मला याच्यात रणजितरावांना हेच प्रश्न विचारायचे. हे इतकं इंटरेस्टिंग प्रकरण आहे, त्याच्यामध्ये स्वतः गिरीश महाजन हे आपल्याच पक्षाच्या केंद्रीय मंत्री असलेल्या रक्षा खडसे यांच्या राजीनाम्याबद्दल एक प्रकारे नाही नाही मी पाहतो वगैरे म्हणतात. ती क्लिप मी प्रेक्षकांच्या सोयीसाठी ऐकवेन, पण मला हे सगळं प्रकरण मुळापासून समजून घ्यायचंय. रणजितराव, ह्या क्लिप्स बाहेर कशा आल्या बरं? काय इंटरेस्टिंग प्रकरण आहे? खरं म्हणजे गेल्या 8 दिवसापासून हम्म, विविध क्लिपा विजय चौधरी आणि संबंधित नेत्यांजवळ जे काही क्लिपा व्हायरल झालेल्या आहेत. हम्म, आणि त्यानंतर एका क्लिपमध्ये तर चक्क इनाताईंचा आणि गावित साहेबांचा बद्दल त्यांनी एक वक्तव्य केलं. ते आणि बरंच त्यानंतर आक्षेपार्ह आहे. मग ते भरपूर आक्षेपार्ह वक्तव्य आहे. हो, त्यामुळे नंदुरबार जिल्ह्यामध्ये नव्हे तर महाराष्ट्रामध्ये या क्लिपांनी प्रचंड खळबळ उडून दिलेली आहे. हम्म, कारण की ते पर्सनल बोलताना देखील अत्यंत खालच्या स्तरावर ते वक्तव्य आलेलं आहे, जे हम्म, आपल्याला ऐकताना किंवा टीव्हीवर दाखवण्यास सुद्धा आपल्याला लाज वाटेल. हम्म. स्वतः खडसे साहेबांनी सुद्धा खडसे साहेबांपर्यंत काहीतरी 65 क्लिपा त्यांच्यापर्यंत पोहोचल्या आहेत. आणि हम्म. खडसे साहेब स्वतः त्या 65 क्लिपा वरिष्ठांपर्यंत पोहोचवणार आहेत. मला जरा ती पीए ची कहाणी सांगा ना. खूप इंटरेस्टिंग कहाणी आहे. ते एकदा महाराष्ट्राला कळू द्या नेमकं कशामुळे. जे तुमच्यापर्यंत आलेलं आहे ते कदाचित व्हेरीफाय नाही होऊ शकत. खरं म्हणजे अधिकृत अशी माहिती ती कुठून आली काय आली हे अजून अधिकृत माहिती बाहेर आलेली नाही.
पण जे चर्चामध्ये आता आढळलेलं आहे की त्यांच्या पीए जो होता त्या पीएचं आणि त्यांच्या मुलाचं कितीतरी भांडण झालं आणि तिथून मग ह्या सगळ्या वादाला सुरुवात झाली. मग ती क्लिप बाहेर कशी आली आता पोलीस सगळे तपास करतायत. स्वतः विजय चौधरी मात्र काही दिवसापर्यंत होते. सावकारे आले त्यावेळी त्यांनी पत्रकार परिषद घेतली. तोपर्यंत विजय चौधरी इथं होते. नंतर मात्र ही व्हिडिओ डॉक्टर हिना गावित ज्या माजी खासदार आहेत आणि विजय कुमार गावित जे आता विद्यमान आमदार आहेत त्यांच्या विरोधात काही वक्तव्य वादग्रस्त वक्तव्य होते. तिथून मात्र मग विजय चौधरींना इथून गाव सोडावं लागलंय. सध्या ते कुठे आहेत ते काय आयडिया नाही. पण एक आणखीन 2-3 व्हिडिओ ऑडिओ व्हायरल झालेले आहेत. त्याच्यामुळे पूर्ण खळबळ उडाली माझी आहे. चर्चा झाली होती ना 2 महिन्यापूर्वीला घेण्याबाबत. हो हो झाली होती ना. पण काय झालं मग 3 महिन्यात? आता बरं ते लोक रोजची ना दिल्लीला जात राहते. तिने फ्लॅट घेतलाय भाड्यावर तिथे. काहीतरी 30,000 का 22,000 रुपये महिना येतो. तिला ते वर्षभराचे 2-4-5 लाख रुपये काही नाही. ती दिल्लीला जाते. तिने एक गाडी ठेवली इनोव्हा तिथे MH39 आणि ती गेली म्हणजे ती तिथे तिला काम काही नाही ना. तिचे पैसे इतके कमवले जाते ते याला भेट त्याला भेट त्याला भेट त्याला भेट. लोकांना काहीच नसतं. आता कालचा प्रसाद हिरेचा विषय तसाच आहे. काही कामाचं नाही, सारायचं नाही, लिपायचं नाही, पण तो आला प्रवेश तर लोक म्हणतात घ्या घेऊन टाका बुवा. चला पुढच्या आठवड्यात त्यांचा आपण नटावतकरांचा प्रवेश 100% तुमचा उपस्थित करू. तुमच्या उपस्थितीत तिथे करून टाकू वाटल्यास कुठे. मी असलो नसलो तरी यायचं काय फरक नाही. तुमचा उपस्थित करू काय अडचण तो काय विषय नाही. तो नाही विषय. आपल्याला काही लोक पाहिजे, महिला पाहिजे, सुशिक्षित पाहिजे आणि असे जे लोक आहेत ना जे तिच्याशी वाद करणारे पाहिजे. नक्कीच हो ती नक्की. म्हणायला नको मला भाजपमध्ये नको कुठे यांच्यावर डोक्याला ताण. बरोबर म्हणजे ती भाजपच्या मंचावर आली तर ते बाजूच्या खुर्चीवर बसणारे टपोरी पाहिजे. एकदम बरोबर. आणि अरे या भाजपमध्ये भ्रष्टाचारी लोकांना काढा, आदिवासींचे पैसे खाणाऱ्या लोकांना काढा, असं बोलणार जीवते मारा असं माईकवर बोलली पाहिजे ती. क्या बात आहे क्या बात. बहुत बढिया. आपण म्हणलं पाहिजे आगे बढो आगे बढो. घे जिल्हा परिषद घे तू 10 लाख घे माझ्यातर्फे चालू दे. बरोबर आहे बरोबर. ज्या गोष्टी आपण नाही करणार असे लोक जर आता आपण नाही तिला नामोहरण केलं तर मग आलाच प्रॉब्लेम आपल्याला. यांच्याशी पण बोललो आपण राजेश पाडवीशी आणखी जे जे असतील सगळ्यांना आणा. निलेशला सांगितलं सगळ्यांना. राजेश पाडवी वगैरे करता पण आक्रमकता जी असते ना ज्याला तिच्या कॉम्पिटिटर मध्ये तूच बन खासदार रे 5 बाया तुम्ही 5 बनणं कोणी बी बना खासदार. बरोबर. आणि जी नाही खासदार बनणार ते आमदार बनेल चला लागा. बरोबर बरोबर. ते राहतील ती रोज सकाळ संध्याकाळ तिच्या बरोबर जुलजुल करत राहतील तिला. जी नक्की बरोबर नक्की. मग ते असे लोक नाही तयार करणार. हे जे तुम्ही म्हटले ना ही वस्तुस्थिती आहे की यांच्या अमित भाईंच्या मना आपल्या नरेंद्र भाईंच्या मनामध्ये तिने थोडंसं इमेज तयार केलेलं आहे. जी जी जी. आणि तेच थोडं सॉफ्ट कॉर्नर देवेंद्र भाऊला पण आहे तिच्याबद्दल. अच्छा अच्छा ओके ओके. कारण की जेव्हा तिला केंद्रीय मंत्री नाही बनवू दिला आपण तर त्याच दिवशीच आम्ही बरोबर होतो. मी तुम्हाला मागेही सांगितलं होतं. त्या दिवशीच तू चिंता नको करू मी आहे तर मदतीला असं त्यांनी भूमिका घेतली. अच्छा अच्छा ओके ओके. आणि नंतर त्यांनी परिणाम तिला कॅबिनेट बनवून टाकलं तिच्या वडिलांना. म्हणजे कॅबिनेट बनवल्यामुळे आपलं आयुष्याचं मोठं नुकसान झालं. आपण बनलो नाही तो विषय नाही. तिने पैसे फायनान्शियली फार ती स्ट्रॉंग होऊन गेलं भाऊ. पैसे ठेवायला जागा नाही. असे पैसे इकडे तिकडे पडलेले आहेत घरात आताही. हा मी इतकं तिच्याकडे होऊन गोणे आपलं काय म्हणतात टिपडं असतं ना पाण्याचं टिपड. पाण्याच्या टिपड्यांमध्ये खोके भरून ठेवलेले ते खोक्यांमध्ये ठेवले त्यांनी. नमस्कार. असं की तथाकथित माझा आवाजाची जी काही ऑडिओ क्लिप प्रसारित होत आहे त्या प्रसारित क्लिपशी माझा अर्थार्थी संबंध नाही. काही लोकांनी षडयंत्र करून ही ऑडिओ क्लिप AI तंत्रज्ञानाचा वापर करून ती एडिट करून प्रसारित केलेली आहे. आणि या संदर्भात मी पोलिसात सायबर विभागाकडे गुन्हा दाखल केलेला आहे. पुढील तपास पोलीस या ठिकाणी करीत आहेत. मात्र हे निश्चितपणाने सांगतो की प्रसारित झालेल्या ऑडिओ क्लिपशी माझा अर्थार्थी संबंध नाही. धन्यवाद. तक्रारदार श्री रोहन शरदकुमार गावित यांचे तक्रारीविरुद्ध नंदुरबार शहर पोलीस स्टेशन येथे अपराध नंबर 699/26
कलम 79,352,352 BNS सह कलम 3.1 RS 3.1 WII SC/ST ऍक्ट प्रमाणे दिनांक 26/7/26 रोजी 21:06 वाजता गुन्हा नोंद करण्यात आला. सदर तक्रारदार जे रोहन शरदकुमार गावित राहणार नटावत तालुका जिल्हा नंदुरबार हल्ली मुक्काम प्लॉट नंबर 6 विरल विहार खोडाई माता रोड नंदुरबार यांनी नंदुरबार शहर पोलीस ठाणे येथे तक्रार दिली की त्यांनी सांगितले की दिनांक 26/7 रोजी त्यांचा मोबाईल वरील सोशल मीडियाद्वारे एक ऑडिओ क्लिप प्राप्त झाली. सदर क्लिपमध्ये भाजपचे माजी मंत्री श्री बीजेपीचे माजी प्रदेश महामंत्री श्री विजय वसंत चौधरी राणा नंदुरबार व इसम नामे संदीप चौधरी यांचे मोबाईलवरील बोलण्याचे संभाषण होते. सदर संभाषणात आरोपी विजय वसंत चौधरी राणा नंदुरबार यांनी संदीप चौधरी राणा नंदुरबार यांच्याशी मोबाईलवर बोलताना जाणीवपूर्वक हेतुपुरस्सररित्या द्वेषबुद्धीने तक्रारदार यांची चुलत बहीण माजी खासदार हिना विजयकुमार गावित या अनुसूचित जाती जमातीच्या लोकप्रतिनिधी महिला असल्याचे माहीत असताना सुद्धा सार्वजनिकरित्या अपमानित करण्याच्या गैरउद्देशाने माजी खासदार हिना गावित यांना अश्लील शिवीगाळ करून लज्जा उत्पन्न होईल त्यांच्या सन्मानाला धक्का लावून विनयभंग केला. तसेच माननीय आमदार श्री डॉक्टर विजयकुमार कृष्णराव गावित यांच्याबाबत सुद्धा मोबाईलवर संभाषणात अश्लील शब्दप्रयोग केला. विजय वसंत चौधरी यांनी माननीय डॉक्टर विजयकुमार गावित कृष्णराव गावित व माजी खासदार हिना गावित यांचे बाबत केलेले संभाषण रेकॉर्डिंग सार्वजनिक केल्याने त्यांचा जाहीररित्या अपमान केला म्हणून तक्रारदाराच्या तक्रारीवरून नंदुरबार शहर पोलीस ठाणे येथे वरप्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आले. सदर गुन्ह्याचा तपास माननीय पोलीस अधीक्षक नंदुरबार यांच्या आदेशाने मी हनुमंत गायकवाड SDPO नंदुरबार शहर करीत आहे.